डावकुरे हाताचे गोलंदाज शंकर काका गोलंदाजी मार्कवर. जवळपास मला 90% नावं माहित आहेत सर, परंतु जे काही माहिती नसतील तरी दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षाकडे यायचं आहे. मेरा ख्याल है ये 8 साल से तो कंटिन्यू तुम ये पूरे टूर्नामेंट नक्की सर, आपलं 16वं पर्व आहे. हाँ, तो वो हिसाब से सभी के नाम होना ही चाहिए आपको मुंह जबानी याद. शंकर काका डावकुरे हाताचे लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे या संघामध्ये, कारण त्यांची फलंदाजी त्यांची गोलंदाजी या मैदानावर आपण अनुभवली आहे. शुभम राठोड सुद्धा या मैदानावर खेळाय. मला वाटतं राहुल पहिल्यांदाच येतोय की काय. असो, दोन्ही संघांना एक पूर्वकल्पना सांगू इच्छितो की या टुर्नामेंटमध्ये जर का गोलंदाज बिलकुल चालणार नाही तो या स्पर्धेतून बॅन होईल. चेंडू तर नो असेलच. 2 षटकाचा पॉवर प्ले असणार आहे. एका गोलंदाजाला अधिकतम 2 षटकाची मुभा असेल. 8 षटकाचा सामना असेल. तुमचा वेळ चालू होतोय. अंपायर का इशारा, खेल शुरू होने जा रहा है. हो हो, वेळ चालू होतोय आता. पहिला चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न डावकुरे हाताचा फलंदाज शुभमचा. थोडस ऑफ स्टंपच्या स्टिकला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एक बॅटचा एज घेऊन पॉइंटच्या दिशेमध्ये एजाज कुरेशी क्षेत्ररक्षक होता. जोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. धाव घेतलेली नाहीये. डावकुरे हाताचा गोलंदाज आणि डावकुरे हाताचा फलंदाज दोघांमध्ये रंगलेली ही लढत. या दरम्यान पुढचा चेंडू, साखुडत्या टप्प्याचा चेंडू, पुन्हा एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. पहिल्या 2 षटकाची गोष्ट केली तर पहिले 2 षटक पॉवर प्लेचे षटक म्हणून ओळखले जातात. हन्नामारीचा गेम ज्याला आपण म्हणतो, परंतु 9वा चेंडू असतो. टेनिस क्रिकेट गुरु लेदरचा हा बॉल 9वा चेंडू असतो, नवीन असतो. या दरम्यान इनसाइड आउट फटका खेळलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक पाप्या पंडित जोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल, 1 धाव पूर्ण केली आणि संघाचं खातं उघडलंय. पूर्ण संघाचं धावफलकावर लागली 1 धाव. 3 चेंडूचा खेळ झालाय. पुढचं समालोचन आमचे ज्येष्ठ कमेंटेटर हिंदी अप्रोच सर. धन्यवाद सचिन भाई. शंकर अन्ना ने काफी अंकुश लगा रखा है. उनके शरीर और उनके अनुभव का भरपूर यहाँ पर मुजाहरा कर रहे हैं. वो देखना है इस ओवर में क्या कर पाते हैं वे. अगली गेंद, अच्छी गेंद मारने के प्रयास में चूके वहां लाउड अपील कॉर्ड बिहाइंड की और अंपायर ने आउट दिया है उन्हें. मिल चुका है शंकर अन्ना को. काफी देर से संघर्ष कर रहे थे वे और दर्शक का भी दिल बोल रहा था अब गया कि जब गया. केवल 4 ही बोल रहे हो. 4 गेंदें समाप्त हो चुकी हैं. शंकर अण्णा बद्दल बोलायचं म्हणजे या संघातले सर्वात सिनियर खेळाडू, एक अनुभव क्रिकेट खेळाबद्दलचा त्यांनी तो प्रदर्शित केलाय. राहुल वडगुळे चांगला फलंदाज आहे, त्याला बाद केलाय. आता डावकुरे हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. बालाजी बालू म्हणून आपल्या नांदेड परिसरामध्ये चांगला नावाजलेला हा खेळाडू आहे. बालाजी धीरबसे आता स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल. 4 चेंडूचा खेळ झालाय. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. एक चांगली सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या संघाची आपल्याला इथे पाहायला मिळते. पूर्ण संघाकडून थोडस निराशाजनक सुरुवात म्हणावी लागेल किनवट संघाची. बालाजी स्ट्राइक लेने जा रहे हैं लंगड़ते हुए. जख्मी सिपाही के रूप में देखना है क्या करते हैं. बालू ने उठा के मार दिया 6 रनों के लिए. उनके अंदाज से पता चल रहा था कि वो क्या करने वाले हैं. बालाजी ऑन फायर. हा खेळाडू इतर संघामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून खेळतो.
उनकी जो वो एंट्री थी वही बता रही थी वो क्या करेंगे। नक्कीच सर, मोठा फलंदाज आहे बालू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा येज लावून फायनलच्या दिशेमध्ये जातोय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली. आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकार लागल्या गेल्या आहेत ते एक गडी बाद 9 धावा. आठ धावा धाव पलकार लागल्या गेल्यात. 8 धावा धाव पलकार लागल्या गेल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सर्व सामने आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे खेळले जातील. LPW वगळता. और हो गया वो ओके सर, आई नो आप क्या कहना चाहते हो, हम समझ गए. बॉलर्स ने गोलंदाजी मार्कवर संदीप, बरोबर. हाँ यस, संदीप आए हैं दूर वाले छोर से गेंद करने के लिए सीधे हाथ से। संघाचे संघनायक संदीप. डावकुरे हाताचे फलंदाज बालू. बालाजी धिरपसे या फलंदाजाला गोलंदाजी करतील. काय फटका मारलाय भावा आणि चेंडूला पाठवलाय सीमा पार. खाली उतरा. सचिन भाई ये जो बल्लेबाज है इसको शॉर्ट पिच गेंद बिल्कुल नहीं चलेगी और गेंदबाज ने उसकी पोजीशन्स का सर या हावभाव लेकर- फलंदाजाबद्दल बोलायचं म्हणजे एकदा का जम धरून फलंदाजी करायला सुरुवात केली तर कुठे चेंडू टाकू हे कळणार नाही. करणार नाही. आणि या फलंदाजाबद्दल सांगायचं म्हणजे की तो फलंदाज इंजर्ड आहे सर. हो. बराच काळ क्रिकेट पासून दूर आहे. हो. इंजर्ड फलंदाज आहे. आपण पाहतोय त्याला मैदानावर तो चप्पल घालून फलंदाजी करतोय. हो. त्याला धावता येत नाही. एक मागणी केली होती त्या संघाने आम्हाला रनर मिळेल का, म्हणूनच मी अगोदर थोड्या वेळापूर्वी सांगितले की आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे हे सामने खेळवले जातात. करेक्ट है, तर तुम्हाला रनर मिळणार नाही. नहीं मिल सकता है, सही बात फरमाया। म्हणून बालाजी नको, पळून धाव नको म्हणून षटकार चौकार लगावतोय. हो हो या बघा काय फटका आहे. बालाजी धीर बसे ऑन फायर. काय फलंदाजी करतोय भाऊ. धीरपिसेचं म्हणणं असं असेल की मला तुम्ही रनर नका देऊ, मी रन धावून काढणारच नाही. नहीं दरअसल ऐसे खिलाड़ी को कोई डिमांड करनी भी नहीं चाहिए। पण त्या दिशेमध्ये चेंडू टाकणं थोडस मला वाईट वाटतंय. गोलंदाजाच्या जर बाजूने विचार केला, कारण त्या बाजूने खूप स्ट्रॉंग असणारा खेळाडू आहे बालाजी धीरबसे. बघूया ऑफसाइड में ऑफसाइड अटैक करना चाहिए। ऐसा ये गेंद रखें बिल्कुल सही गेंद। सुंदर गोलंदाजी. आता वापसी केली आहे या षटकामध्ये कर्णधार संघनायक संदीप यांनी. मात्र बालाजीने आपले इरादे स्पष्ट केलेत, आपला इंटेंट दाखवलाय, कारण तो कशा प्रकारचा फलंदाज आहे. पुन्हा एकदा धावतोय संदीप. पुन्हा छोटस हेलिकॉप्टर उडाले जमिनीवरून धावतोय. एजाज कुरेशी जोपर्यंत क्षेत्ररक्षण करतील धाव घेतलेली नाहीये. धावसंख्या स्थिरावलेली आहे. जाऊन पोहोचली ती धावा 20. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 20 धावा धाव पलकावर लागल्या गेलेत. या दरम्यान पुन्हा एकदा फटका मारलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेमध्ये आणि बघू शकता आपण काय 4 रनों का इशारा अंपायर द्वारा। मिसफील्ड आणि चेंडू सीमा पार चौकार. दाखवले. बालाजीच्या मनात काय चालू आहे ते आमच्या डीजे वाल्याने दाखवले. तुम्ही नका देऊ रनर. मी काढतो रन। हा मारलाय पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक पुन्हा तोच आहे. यावेळेस मात्र प्रयत्न चांगला आणि यशस्वी सुद्धा झालाय आणि केवळ एकच धाव. एक धावेचं कारण आहे की बालाजी इंजर्ड आहे. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर लागले आहेत 25 धावा. आमचे अमर स्पोर्टचे ओनर
अमर सुरेश सर यांचं सुद्धा मैदानावर आगमन झालंय. कमिटीच्या वतीनं त्यांचं खूप खूप अभिनंदन, आभार. तुम्ही वेळातला वेळ काढून आमच्या सामन्यासाठी हजेरी लावली आणि सपोर्ट करण्यासाठी आलात किनवट संघाला. पहिलं षटक थोडंसं मागणं पडलं होतं, परंतु गोलंदाजी मार्गावर तिसरं षटक घेऊन आलाय अब्दुल अन्सार गोलंदाजी मार्कवर. 2 षटक संपलेत, म्हणजे पॉवर प्लेचे 2 षटक संपलेले आहेत. बघूया 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा. खास बात देखो, बालाजी स्ट्राइक टोटल अपने पास रख रहे हैं. येस सर. शुभम सुद्धा एक मोठा हिटर आहे सर. एक महान खिलाड़ी की खासियत ये होती है कि वो अपने आप पे ज्यादा निर्भर रहता है. अब्दुल अन्सार आपलं पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय. अमर सर जिथं कुठं असतील त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचंय. अमर सुरेश बालाजी सामना करेंगे अंसार का. चांगला चेंडू फलंदाजापासून दूर ठेवलेला, अगदी ऑफ स्टंपला टाकलेला चेंडू. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल, 1 धाव पूर्ण केली. 26 धावा धावपलकावर लागल्या गेल्या आहेत. 1 गडी बाद झालेला आहे. आता डावकुरे हाताचे फलंदाज. पुन्हा एकदा अंगावर टाकलेला चेंडू, क्षेत्ररक्षक त्या दिशेमध्ये आहे, परंतु चेंडूला नाही अडवू शकत. पुन्हा चेंडू जातोय सीमारेषा पार. 1 बॉल. फलंदाजाला एसटी वरती चेंडू टाकणं पुन्हा अब्दुल अन्सार गोलंदाजी मार्कवर 7 नंबरच्या जर्सी मध्ये छोटस रनअप आहे गोलंदाजाचं डावकुऱ्या हाताचे. पुन्हा एकदा स्क्वेअर कट फटका खेळलाय. काय फटका सजवलाय. 1 बॉल जातोय चेंडू सीमा पार. पुन्हा एकदा चौकार. शहाजी थोडस थांबायचंय. रन संख्या है 34 रन. और ये आसान कैच हाथों में, खिलाड़ी आउट. 34 रनों पर कितने विकेट? 2 विकेट खोने के बाद 34 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. तुमची प्लेइंग 11 आलेली नाही. रुका नहीं क्या? इस बीच कुछ फील्डिंग की सजावट इधर से उधर की जा रही है अंसार द्वारा. देखना है क्या होता है.
अभी अभी उन्हें एक विकेट मिला है। अंसार ने अच्छा ब्रेक थ्रू दिलाया है, देखना है आगे क्या होता है। 34 रन 2 विकेट खोने के बाद। बल्लेबाज नए आए हैं धीरज, देखना है वो अपने संघ के लिए कितना धीरज बटोर पाते हैं। धीरज सामना करेंगे अंसार का। अंसार की गेंद अच्छी उछाल के खेला है, खिलाड़ी मौजूद है, क्या है देखना है। और बेहतरीन फील्डिंग वहां पे। एक रन मिला, फिर से बालाजी ऑन स्ट्राइक, बालाजी ऑन फायर। देखना है क्या होता है। आम्हाला जोडले गेलेले आहेत मराठी समालोचकाचे जनक आमच्या भोकरचे विपिन सर यांच्या मराठी वाणीतून आपल्याला समालोचन ऐकायला मिळणार आहे। विपिन सर, तुम्हाला एक सांगू इच्छितो की जेव्हा काल कमेंट्री चालू होती, सामना चालू होतो, तेव्हा YouTube वरती सामन्यामध्ये जे कमेंट होत होते, अच्छी गेंद उछाल के मार दिया है, कोई मौका नहीं। ते कमेंट वाचून पुन्हा एकदा मला सांगावंसं वाटते की विपिन सर 6 मोठे खेळाडू यांनी सुद्धा कमेंट केलेली आहे की विपिन सर जेव्हा येतील तेव्हा विपिन सरांच्या हातामध्ये माईक असला पाहिजे, असं सर्व प्रेक्षकांचं सर्व खेळाडूचं म्हणणं आहे। तर खेळाडूचा मान ठेवून सर पुढचं समालोचन मी विपिन सरांना विनंती करतो की आपण करायचं। प्रेम आहे, बाग काही खरं दिसत नाही त्याच्यात। प्रेम आंधळं असतं, तसंच बहिरही असतं। आमदार संदीप पाटील गड मित्रमंडळ आयोजित खासदार चषक 2025 चे हे सामने, आज सामन्यांचा हा तिसरा दिवस। सर, तुम्ही कॉमेंट्री करत असताना एक अतुल जाधव नावाचा प्रेक्षक होता, त्यांनी एक कमेंट टाइप केली, मिस्टर विपिन सर इज अ ट्रू क्रिकेट लेजेंड ऑफ अवर रूरल नांदेड, द मॅन नोज एव्हरीथिंग लाईक हाऊ टू प्ले, हाऊ टू बॉल, हाऊ टू टॉक अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स टू हाऊ टू बी हंबल अँड काम। लॉट्स ऑफ लव विपिन सर। थँक्यू अतुल। अतुल उमरीहून हे प्रेम आहे। दरम्यान सुंदर चेंडू, The comment हलकीशी about अपील। Vipin sir. The comment about Vipin sir was really a glorious one. आज लक्षात आलं, थोडंसं लक्ष नव्हतं, थोडंसं। जो संघ करतोय पुण्याचा, आणि फलंदाजीसाठी आपण 39 for the loss of 3 wickets. किनवटचा संघ, किनवटच्या संघाचा धावफलक जो सांगतोय 39 धावा झालेल्या आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात। Right. आणि चौथं षटक प्रगतीपथावर आहे। गोलंदाजी मार्कवर बघतोय आपण एजाज, परिसरातील दिग्गज असा तेज गोलंदाज एजाज। आणि क्रिकेटचा खरा थरार आहे गतीमध्ये। Okay. चालीस रन 3 विकेट खोने के बाद एजाज की काफी नफी तुली गेंदबाजी। हाँ?
माफ करना 42 रन। बयालीस रन 3 विकेट खोने के बाद। एजाज दूर वाले छोर से कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से उनकी ये गेंद शॉर्ट पिच उछाल के मारा है। काय फटका आहे तो, बॉल दिसेनासा झालाय, गगनचुंबी। कोई मौका नहीं, कोई भी मौका नहीं। गेंद खेतों को पार करता हुआ झाड़ियों में जाके गिरा है। थोडस वाटतीये, बघूया जर सामना यांच्यामध्ये झाला तर बघू ते पुढच्या गोष्टी आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बालाजी मात्र झुंज देतोय, सुंदर फलंदाजी करतोय बालाजी. अच्छी गेंद बीट हुए। 48 रन 3 विकेट के नुकसान पर। $48 for the loss of 3 wickets। बहुत अच्छी शॉट और इतने आसानी से मार रहे हैं। उनका जितनी तारीफ की जाए बालाजी की उतना कम है, क्योंकि वो चोटिले रहने के बावजूद ऐसी बल्लेबाजी करना अपने आप में एक हुनरमंद खिलाड़ी की निशानी है। तेज से तेज गेंदबाज का खिलवाड़ कर रहे हैं वो बैठे बाला बैठे। बाला शैतान का साला, काय फलंदाजी करतोय बालाजी. धीर बसे. रन संख्या पहुंचाई है 54 रनों पर। 55 माफ करना 55 रनों पर। एजाज सारख्या अनुभवी गोलंदाजाला ज्या सहजतेने खेळतोय बाला, रोमांचक धार दिसतीये. परत एकदा टोलवलेला आहे, कहां गया बॉल? दूर, अगदी दूर. तो या क्षणी किनवटचा हा चमू किनवटच्या विपिन सर, ट्राइबल एरिया में ऐसे खिलाड़ी का मौजूद होना ये हमारे देश के क्रिकेट के सतह की महानता को दर्शाता है। दादा निश्चितच. आणि हे जे टूर्नामेंट आहे दादा, त्याचा खरा उद्देश आहे की नांदेड आणि त्या आजूबाजूचा जो परिसर आहे तिथल्या ग्रामीण टॅलेंटला प्रोत्साहन भेटावं. बिल्कुल सही बात बताई आपने। और हम तो कभी कभी बड़े आश्चर्यचकित हो जाते हैं जब ऐसे ग्रामीण विभाग के खिलाड़ियों के दर्शन होते हैं। उन्हें देख करके बड़ा अजीब महसूस होता है कि ऐसे ऐसे टैलेंट है उनके अंदर। ज्या सहजतेने खेळतोय बालाजी, कौतुक करावं लागेल.
इतनी सादगी से इतनी बड़ी बड़ी शॉट्स खेल गए वो कि बयान नहीं किया जा सकता. बस लोग उससे आनंदमय हो रहे हैं. दादा गोलंदाजी जो होता तो साधारण नव्हता. नहीं नहीं, बिल्कुल सही है. परत एकदा हवेमध्ये चेंडू, यावेळी क्षेत्ररक्षक जवळ आहे. पाप्या आपण हा झेल सुटलेला आहे. पूर्ण संघाचा हा जो क्षेत्ररक्षक आहे, त्यांच्या क्षेत्ररक्षणाची ओळख आहे, त्यांची छाप आहे. पाप्या सुटत नाहीत हातात. एकदा आला चेंडू तर चिकटून बसतो अगदी. पण यावेळेस थोडीशी चूक. दरम्यान केवळ एकेरी धाव, कारण बालाजी इंजर्ड दिसतोय आणि तो खेळतोय, तो बोलतोय फक्त सिक्सर्स आणि फोर्स मध्ये. केवळ 3 सिंगल्स आतापर्यंत आलेले आहेत आणि 6 सिक्सर्स त्याच्या बॅट मधून. कोई मौका ही चेंडू नहीं. काही क्षण हवेमध्ये होता, पण क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर. 4 धावा. विपिन सर, बालाजी का बल्ला हिला तो चौवा या छक्का निश्चित ही जाता है. जरा कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने खेळतोय. इंजरी असतानाही जे फुटवर्क आहे, आणि या क्षणी प्रेक्षक आनंद लुटतायत. केवळ उनकी बल्लेबाजी का आनंद लूट रहे हैं. निश्चित. मुझे खुद देखना मालूम हो रहा है कमेंट्री करने के बजाय. बहुत अच्छी बल्लेबाजी कर. दरम्यान वाईटचा कॉल. थोडस वाईट लाईनच्या बाहेर गेलेला हा चेंडू होता आणि अशा ह्या क्षणी गोलंदाज जो आहे तो काही विशेष करूही शकत नाही. चांस ही नहीं है सर उसको. अरे यार, यावेळेस बहुत बढ़िया गेंद, बहुत बढ़िया गेंद. आणि परतावं लागेल बालाजीला. मोठा धक्का किनवट संघासाठी. गेंदबाज के हौसले को मानना चाहिए इस बार कि उसने अपना हौसला नहीं छोड़ा और बालाजी को आउट करने में कामयाब रहे. दादा जो मागचा चेंडू होता, आणि आता बालाजीची जागा घेण्यासाठी जात आहेत बालाजी मुंडे सर, ज्यांच्यामुळे संघ ओळखला जातो. किनवट संघाची ओळख बालाजी मुंडे सर. आणि धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे. पटेल, क्या बात है, तुम्हारा हीटर क्यों गरम हो रहा. 66 धावा फलकावर लागलेल्या आहेत किनवट संघाच्या. आतापर्यंत अतिशय आक्रमक पद्धतीची फलंदाजी आपण बघितली किनवट संघाची, पण कौतुक करावं लागेल करीम, कारण ज्या पद्धतीने बालाजी फलंदाजी करत होता. थोडस स्टंप पासून दूर खेळवण्याचा प्रयत्न. मागचाही चेंडू आपण बघितला तर थोडासा वाईड लाईनच्या जवळच होता. परत एकदा तोच प्रयत्न आणि हा यशस्वी होता. बालाजीला परतावं लागलं. वैयक्तिक त्याच्या 47 धावांवर अर्धशतकापासून थोडासा दूर राहिला. परत एकदा हवेमध्ये आणि परतावं लागेल मुंडे सरांना. ग्रेट कॅच. आणि ही आहे वापसी पूर्ण संघाची. त्यांना सहासष्ट आणि 66 वर 2 गडी परतलेत आत्ताच्या आत्ता. बघता बघता टर्निंग द टेबल असं म्हणता येईल आपल्याला. बिल्कुल टर्निंग टेबल. आणि हा हॅट्रिक चेंडू असेल. बालाजी का विकेट काफी हानि पहुंचा गया. आणि त्याच्याही पेक्षा मोठा धक्का होता दादा मुंडे सरांचा परत येणं. आखूड टप्प्याचा तो चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने त्याला पुल करण्यात आलेलं होतं. सुंदर झेल टिपला त्या दिशेमध्ये. करीम ऑन फायर. हा हॅट्रिक चेंडू करीमसाठी.
गतीने खूबसूरत केलेला आहे. चेंडू होता, अगदी स्टंपच्या दिशेने तो चेंडू जात होता. चांगल्या पद्धतीने खेळणं, त्याला केवळ एक धाव घेता येईल. धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 67 धावा. सहासष्ट धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि हे 5वं षटक प्रगतीपथावर आहे. दोन्ही अतिशय तगडे अशा संघ, बलाढ्य अशा संघ परिसरातील. पुढचा चेंडू नाकारलेला आहे. हलकीशी अपील होती. अनुभवी पंच. 5 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 67 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात किनवट संघाच्या. 47. अरे सांगितलं होतं की नाही 47. पुढच्या टप्प्यावर खेळलेला एजाजचा हा चेंडू हलकीशी मिसफिल्ड. दुसऱ्या धाव नाकारलेला आहे. केवळ एक धाव. एजाज अतिशय तेज तर्रार असा हा गोलंदाज. बालाजीने खरपूस समाचार घेतला होता मागच्या षटकामध्ये, पण हा अतिशय अनुभवी असा गोलंदाज आहे. संघाला अपेक्षा असतील एजाज कडून. पुढचा चेंडू घेऊन गतीने केलेला हा लेग स्टंपच्या दिशेने चेंडू. एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी. लेग बायच्या रूपात ही धाव येते. डावखुरे हाताचा ज्ञानेश्वर सामना करेल. तोलविलेला परत एकदा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली पाप्या आणि यावेळेस सुटणार नाही. पुण्याचा संघ आता वापसी करताना या सामन्यात ज्या गतीने किनवटचा संघ खेळत होता त्यावर आता पूर्णतः अंकुश. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. ह्याच्या अगोदरच्या षटकामध्ये करीम आणि आता एजाज. केवळ 3 धावांमध्ये 3 विकेट्स गमावल्यात किनवट संघाने. एका क्षणी निश्चितपणे 120-130 धावांवर लक्ष होतं किनवट संघाचं. आता काहीशी धावगतीवर यसन. खासदार चषक 2025 चे हे सामने आयोजित आहेत संदीप पाटील गौड मित्रमंडळ आणि बीसीसी क्रिकेट क्लब भोकर यांच्या वतीनं. गत 16 वर्षाची ही परंपरा. मागच्या 16 वर्षांपासून परिसरातील दिग्गज संघ यांना आमंत्रित केलं जातं हे टुर्नामेंट खेळण्यासाठी. आणि जसं जसं वर्ष सरतायत या स्पर्धेची प्रतिष्ठा, या स्पर्धेचं वलय, ह्याचं नाव अधिकाधिक विस्तारत आहे. कौतुक करावं लागेल आयोजन समितीचं. पुढचा चेंडू परत एकदा हवेमध्ये चेंडू. पाप्या जातोय आणि मिस. अतिशय सोपा असा हा झेल होता. लॉंग ऑफचा जो प्लेअर आहे पण झेल सुटलाय आणि बाल बचावला सचिन. आता ह्या गेमचा जो पेस आहे तो पूर्ण. एक धाव घेण्याचा प्रयत्न.
चांगला कॉल आणि एक धाव मिळेल निश्चितपणे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 71 धावा. परत एकदा हवेमध्ये चेंडू. यष्टीरक्षक जातोय आणि चुकीचा कॉल. अगदी सोपा हा झेल होता आणि चेंडू थांबणार नाही. अतिशय तेज आउटफील्ड. क्षेत्ररक्षणामध्ये अतिशय वाईट अवस्था बघतोय आपण. 2-3 सोपे झेल पूर्ण संघाने गमावले. आणि 6 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 75 धावा किनवट संघाच्या. आताही तुल्यबळ लढत होताना बालाजी जोपर्यंत क्रीजवर दिसत होता, पिचवर दिसत होता, सामना काहीसा झुकलेला दिसत होता किनवट संघाकडे. परत एकदा करीम या सामन्याचा हिरो म्हणावा लागेल, त्यांच्या इनिंगचा हिरो म्हणावा लागेल. रिव्हर्शिपचा प्रयत्न आणि यशस्वी. 4 धावा. कडक 4. ठेवलं होतं पूर्ण संघाने किनवटच्या संघाला, फलंदाजांना. पण आता हात खोलताना सचिन, प्रशांत, काही सोपे झेल मागच्या षटकामध्ये सुटले आणि त्याचं किती नुकसान होतं पूर्ण संघाला ते बघणं उत्सुकतेचं असेल. पुढचा चेंडू करीमचा. लेग स्टंपच्या बाहेरच्या दिशेने वाईटचा कॉल. आणि हा जो प्रयत्न असतो नेहमीच गोलंदाजाचा पंचांना इम्प्रेस करण्याचा, तो यशस्वी. अतिशय अनुभवी असे पंच लेग अंपायरच्या स्वरूपात नदीम भाऊ दिसत आहेत आणि मुख्य पंच सुनील भाऊ. पुढचा चेंडू. अतिशय इंटरेस्टिंग पद्धतीने खेळतोय हा फलंदाज प्रशांत. सध्या जी दरम्यान पुढचा चेंडू सचिनसाठी. परत एकदा हवेमध्ये चेंडू. कीपर यावेळेस खाली आणि सोडणार नाही. परतावं लागेल सचिनला. एकानंतर एक धक्के. ची जागा घेण्यासाठी जातोय विकास किनवट संघाचा. अतिशय दुर्गम अशा किनवट मधला हा संघ. सगळ्या खेळाडूंचं कौतुक करावं लागेल की खेळाची ही जी मशाल आहे ती तेवट ठेवलेली आहे, पेटवत ठेवलेली आहे. पुढचा चेंडू.
आखूड टप्प्याचा हा थोडासा बाहेर खेळविलेला 6व्या यष्टीवर खेळविलेला चेंडू होता. यावेळी किनवटचा संघ थोडंसं प्रेशर फील करतोय, थोड्याशा दबावात दिसतोय. आणि क्रिकेटचा रोमांच हाच आहे, जे खेळाडू दबाव चांगल्या पद्धतीने हँडल करतात ते नेहमीच यशस्वी असतात. पुढचा चेंडू करीम घेऊन गतीने केलेला, पायांच्या दिशेने केलेला हा चेंडू केवळ एक धाव घेता येईल. दुसऱ्या धावेचा मागणी आहे पण नाकारेल. चांगली गोलंदाजी या क्षणी होती पूर्ण संघाकडून. पुढचा चेंडू परत एकदा थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता, हलक्या हाताने प्लेस केला. गलीच्या दिशेमध्ये एक धाव मिळाली आहे किनवट संघाला. त्यांची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. त्र्याऐंशी धावा. आणि आता 8वं आणि अंतिम शतक या इनिंगचं. आणि गोलंदाजीसाठी येतोय अब्दुल अन्सार पूर्ण संघाकडून. आणि कॅमेऱ्यावर तुम्ही पाहू शकत असाल, केवळ एका धाव्यावर समाधान मानावं लागेल. हे अंतिम शतक आहे. एक चेअर प्लीज. आतापर्यंत फलकावर लागलेल्या आहेत 84 धावा. परत एकदा सुंदर चेंडू पुढच्या टप्प्यावर खेळविलेला, पायांच्या दिशेने खेळविलेला हा चेंडू होता. थोडस रूम घेऊन खेळण्याचा हा प्रयत्न होता, एक जागा तयार करण्याचा प्रयत्न होता, पण गतीने केलेला चेंडू स्थिरावला यष्टीच्या बागे. डॉट. एका क्षणी 120-130 धावा निश्चितपणे बनतील अशी काहीशी स्थिती होती जोपर्यंत बालाजी क्रीजवर होता. पण आता मात्र 84 धावा फलकावर लागल्यात आणि शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. परत एकदा एकेरी धाव. गोड मामा यांचं संदीप भाऊ गोड मित्रमंडळ व बीसीसी क्रिकेट तर्फे हार्दिक स्वागत. सर्व प्रेक्षकांचे पुनश्च एकदा आयोजन समितीतर्फे स्वागत. चांगली गोलंदाजी करतोय अब्दुल. आणि एक अचूक टप्पा पकडलेला त्याने आतापर्यंत. एक धाव घेण्याचा प्रयत्न थोडक्यात चुकला. दुसरी धाव आणि मिळेल. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा. चांगली समजदारी रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. आणि 22च्या रूपात इथे ही इनिंग संपतीये. आणि बनल्या आहेत 87 धावा किनवट संघाच्या.
आणि माझे सहकारी समालोचक सचिन खर तर मुख्य समालोचक आहेत या स्पर्धेचे. हॅलो हॅलो, चला नवीन बॉल पाठवा. क्षेत्ररक्षण अद्याप लावले गेले नाहीये. थोडासा हितगुज चालू आहे आपसामध्ये. किनवट संघाची थोडीशी रणनीती आखली जातीये, थोडेसे प्लान जोपासले जात आहेत. 88 धावाचा पाठलाग करणार आहे तो म्हणजे पूर्ण हा संघ. बघूया कशा प्रकारे पाठलाग करेल 88 धावाचा. अतिशय रोमांचक सामना दोन बलाढ्य संघामध्ये, पूर्ण वर्सेस किनवट. आणि अशा पद्धतीच्या लीग मॅचेस जेव्हा होतात सचिन, हा पहिला जो सामना असतो त्या दिवसाचा त्या संघासाठीचा, तो जिंकणं खूप महत्वाचं असतं. नक्की कारण सर, एक विश्वास तो कुठेतरी कमावतो. नक्की सर, काल तुम्ही मोमेंटमची गोष्ट करत होता. तो मोमेंटम या स्पर्धेमध्ये मिळवणं खूप गरजेचं आहे. सचिन, मोमेंटमचं परत एकदा उदाहरण याच सामन्यामध्ये मागच्या इनिंग मध्ये बघता येईल. म्हणजे ज्या पद्धतीनं सुरुवात केली होती बालाजीनं किनवट संघाची, आणि त्याचा विकेट ज्या वेळेस आला तो क्षण होता तो मोमेंटम शिफ्ट होण्याचा. तिथून सगळं बदललं. नक्की सर, आणि माझ्या मते 40 ते 50 धावा कमी लागल्या किनवट संघाच्या बोर्डावर. येस सर, बालाजी जेव्हा फलंदाजी करत होता, जसं तुम्ही म्हणलात, तर 130-40 धावापर्यंत मजल मारत वाटत होता असा संघ. परंतु बालाजी बाद झाल्याच्या नंतर तो चार्ज झालाय म्हणजे पुण्याचा संघ, आणि कमी धावात रोखलंय असं म्हणायला हरकत नाही. या खेळपट्टीवर 88 धावा म्हणजे एवढं मोठं काही लक्ष नाही. कारण भोकरची खेळपट्टी फलंदाजीसाठी नेहमीच अनुकूल मानली जाते. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक, गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाचं नाव सिद्धू. मोठं दिसत नसेल तरी सुद्धा इतकं सोपं निश्चितच नसेल, कारण किनवट संघही तगडा संघ आहे. फलंदाजी मार्कवर पाप्या पंडित. स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला नाव माहिती नाहीये. बॉलर नाव विचारून घ्या सिद्धू भाऊ. बॅट्समॅनचं नाव विचारून घ्या. आणि यानंतर पुनश्च एकदा तुम्ही बघणार आहात बीसीसी भोकरला नाही, या सामन्याचा. माफ करा सर, जो संघ पहिल्या सामन्यामध्ये हारला होता तो संघ खेळेल या सामन्यातील हरलेल्या संघाशी. इनिंगला सुरुवात. आकुटप्याचा चेंडू वाईड लाईनच्या अगदी बाहेर. पहिली धाव. चला, बॅट्समॅनचं नाव अजूनही आमच्यापर्यंत आले नाही. पूर्ण संघ पूर्ण एक प्लेअर. पाप्या माहिती आहे, मुद्दू. हा, मुद्दू आणि पाप्या. पाप्या स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल, नॉन स्ट्रायकर एंडला मुद्दू. गोलंदाजी मार्कवर सिद्धू. अठ्ठ्याऐंशी धावाचा पाठलाग करतोय पुण्याचा संघ. पुण्याचा संघ या अगोदरही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. बघूया सिद्धू कशा प्रकारची गोलंदाजी करेल पॉवर प्लेच्या षटकामध्ये. या दरम्यान पुढचा चेंडू सिद्धूचा. पाप्यासाठी पाप्याने काय फटका मारलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार.
आणि भोकरच्या प्रेक्षकांनी तो थरार अनुभवलाय पाप्याचा याच्या पूर्वीही. हवेमध्ये चेंडू आणि पहिला धक्का पूर्ण संघाला. गोष्ट करत होतो आणि कॉमेंटेटर ज्याला म्हणलं जातं तसा बाद झालाय पाप्या पंडित. तर पाप्या पंडितच्या फुटवरचं थोडस बोलूया सर. एक मराठीमध्ये म्हण आहे, क्रिकेटमध्ये माफ करा, मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप महत्वाचा असतो. निश्चितच थोडस फुटवर्कची कमतरता जाणवली तिथे पाप्याची. अगदी समोरच्या लेनचा चेंडू होता आणि त्यांना पुन्हा स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये पुन्हा खेळायचा प्रयत्न होता. दुर्भाग्यरित्या बाद झाला. त्याची जागा घेण्यासाठी या संघाचा बिग मॅन, बिग हिटर शंकर काका स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल. एक मोठा खेळाडू आहे, क्रिकेट जगतातलं परिसरातलं मोठं नाव. आणि गोलंदाजी मार्कवर बघतोय सिद्धू. आणि शंकर काकाने पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करत चेंडूला पाठव. अतिशय मनोरंजक व्यक्तिमत्व. पुन्हा एकदा चांगला लिव केलाय, दूर टाकण्याचा प्रयत्न, अधिकच दूर गेलाय चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर आणि धाव वाढली. अवांतर एक धाव अवांतरच्या रूपात धावफलकावर लागली गेली. चांगली सुरुवात. जी दिशा होती ती निश्चितच चांगली होती. चला पुन्हा एक वाईड चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. चला गर्दी करू नका, काही प्रॉब्लेम नाहीये, चालू द्या. चला हे सामना जर कोणी पाहत असतील आमच्या भोकर, हा जो चेंडू झाला काय होता? वाईट चेंडू होता. भोकर इथले कोणी अग्निशामक दलाचे अधिकारी हा सामना पाहत असतील तर त्यांनी लवकरात लवकर मैदानावर यायचंय. नगरपालिकेचे काही कर्मचारी कर्मचाऱ्याला विनंती आहे की आपण मैदानावर यायचंय, कारण पाण्याची आता नितांत गरज पडणार आहे. कारण पेंडॉलच्या मागच्या साईडला थोडस जाळ धरला गेलेला आहे एका घरावरती. याली गाडी येते, अग्निशामक दलाला लगेच फोन लावला गेलाय, गाडी येईल. चला सामना नको थांबा, सामना चालू करा. पंच सामना चालू करायचा आहे तुम्ही. चला सामना चालू करा पंच. तिथे अग्निशामक दलाची गाडी अवघ्या 2 मिनिटांमध्ये येणार आहे. गाडी आलेली आहे, पाणी टाकणं चालू आहे. चालू करा, सामना चालू करा. चला आग सुद्धा विजली गेलेली आहे. चला 2 वाईटच्या नंतर छोटासा हा व्यत्यय या सामन्यातला. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे 13 धावा आणि पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही सिद्धू चांगली गोलंदाजी करतोय, पण अतिशय अनुभवी असा फलंदाज शंकर काका. पुन्हा एक चांगला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये खेळा. तिथे धीरज चांगला क्षेत्ररक्षक आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. आणि शंकर काका सचिन जेव्हा जेव्हा दिसतो तो पश्चिमेचा जो कॅमेरा आहे त्यासाठी नेहमी त्या कॅमेरामॅन साठी धोका असतो. सुंदर चेंडू, मोठा धक्का पूर्ण
सचिन, ह्या क्षणी मात्र सामन्यातली रंगत वाढत आहे. धावा लागल्यात 13 फलकावर, पण 2 गडी परतलेत पूर्णा संघाचे. नक्की सर, धावा जरी एकदम चांगल्या असल्या पहिल्या षटकामध्ये, परंतु विकेट मात्र 2 गमावलेले आहेत. आणि सामना निश्चितच रंगतदार होण्याची पूर्ण शक्यता. मी पूर्ण संघाला आणखी एकदा विनंती करतो, आपला अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत आलेला नाहीये. खेळाडूचं नाव अक्रम. अक्रम नवीन फलंदाज आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. अक्रम खान आता फलंदाजी करेल, सिद्धूचा सामना करेल. पुन्हा एकदा फलंदाजापासून दूर टाकलेला हलक्या हाताने खेळून काढला, जोपर्यंत ज्ञानेश्वर क्षेत्ररक्षण करेल. 1 धाव पूर्ण केली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेल्या आहेत. ते 2 गडी बाद, 14 धावा. चांगली गोलंदाजी आपण बघितली सिद्धूच्या हातातून. सामना काहीसा अटीतटीचा. चला, एक सबस्टिट्यूट प्लेअर यायचा आहे किनवट संघाचा. किनवट, कृपया एक अतिरिक्त खेळाडू पाठवा. बालू इथे येऊन बसला तरी चालेल. बालाजी इथं समालोचन कक्षाकडे आला तरी चालेल. चला, गोलंदाजाचं नाव विकास. विकास गोलंदाजी मार्कवर आलाय. 88 धावाचा पाठलाग करतोय पुण्याचा संघ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद झाले, धाव फलकावर लागल्या गेले आहेत ते 14 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये आपण थोडासा बदलाव पाहतो. एक सबस्टिट्यूट प्लेअर म्हणजे बालाजी इंजर्ड असल्यामुळे त्याची जागा घेण्यासाठी शिवाजी जाधव मैदानावर आले आहेत. आणि फलंदाजी मार्कवर आपण बघतोय अक्रम. विकासचा लोअर डीप होणारा हा फुलटॉस चेंडू म्हणावा लागेल. सचिन विनकरी जोपर्यंत क्षेत्ररक्षण करतील तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या वाढतीये. 15 धावा धाव फलकावर लागल्या आहेत. 2 गडी बाद झालेले आहेत. दुसरं षटक म्हणजे पॉवर प्लेचं शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जात आहे. रोमांचक सामना होतोय. जो संघ हारेल तो 2 हात करेल. हा जो मुळात पडणारा चेंडू असतो सचिन, तो खेळणं इतकं सोपं नसतं. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षकाच्या खाली. मुंडे सर पण दूर राहतील. एक सोपा झेल होता, तो पकडणं आवश्यक होतं या क्षणी किनवट संघाला. हा झेल सामन्याची दिशा बदलू शकला असता. अतिशय मेहनतीनंतर गोलंदाज असे चान्सेस क्रिएट करतो सचिन. नक्की सर, तुम्ही सुद्धा एक गोलंदाजी करताना चेंडू टाकल्याच्या नंतर एखाद्या क्षेत्ररक्षकाकडून झेल सोडल्याच्या नंतर तुमचे हावभाव आम्हाला नेहमीच माहिती असतात. हावभावाच्या इशाऱ्यावरून आम्हाला कळते की तुमच्या मनात काय चाललंय. सुंदर चेंडू, जोरदार अपील परतावा लागेल. अतिशय जबरदस्त अशी सुरुवात किनवट संघाची. खेळाडू परततोय. मैदानाच्या आतमध्ये येतोय.
सलमान पुण्याचा अतिशय बलाढ्य असा संघ आणि बलाढ्य अशी त्यांची फलंदाजी, पण यावेळेस चाच पडताना किनवटच्या गोलंदाजांपुढे. मुंडे सरांचा हा संघ मागच्या चेंडूवर तो झेल सुटला आणि काय चेंडू होता पुढचा, अचूक टप्पा, अचूक लाईन. आणि विकेट गमावला पूर्ण संघाने. पुढचा चेंडू यावेळेस थोडा गतीवर जास्त फोकस होता, त्यामुळे लेग स्टंपच्या दिशेने लागल्या गेल्या ते 21 धावा. अक्रम असेल स्ट्रायकर एंडला. पुन्हा एक तेज तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज सिद्धू कडून चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये सुद्धा 2 गडी बाद केले होते या गोलंदाज सिद्धूने. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी सिद्धू कडून आपल्याला पाहायला मिळते. अक्रम कसा सामना करेल बघूया. फुलटॉस चेंडू डाऊन द ग्राउंड खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे धीरज. आणि पुन्हा एकदा एकच धाव संख्या वाढतीये. 22 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. 88 धावाचा पाठलाग करतोय पुण्याचा संघ. अनेक वर्षांपासून किनवट संघाची गोलंदाजीची धार सांभाळतोय सिद्धू. परत एकदा टोलविलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. केवळ एक धाव घेता येईल. किनवटचा हा जो संघ आहे, अतिशय एक जीवानी खेळणारा हा संघ. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि घेतलेला आहे. एक सोपा झेल होता, चांगल्या पद्धतीने कव्हर केला लॉंग ऑनच्या प्लेअर.
23 धावांवर त्यांचे 4 गडी परतलेत आणि आता फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी आलाय तणवीर. काय गोलंदाजी करतोय सिद्धू. सर एक प्रश्न आहे, जो आज झेल घेतला होता प्रशांत आडेने झेल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु धीरज त्याच्या बॅक हँडला उभा होता, त्यांनी झेल घेतलाय. या झेलाचं क्रेडिट कोणाला दिलं गेलं पाहिजे सर? चांगली गोलंदाजी. सचिन निश्चितपणे त्याचं क्रेडिट पूर्णतः जातं. हा लॉंगॉनचा जो क्षेत्ररक्षक होता, कारण सुरुवातीला त्यांनी ओळखलं की लॉंग ऑफचा प्लेअर तिथे पोहोचतोय आणि त्याच्यासाठी जागा करून दिली आणि त्याच्यानंतरचं ते कव्हरिंग सुंदर. परंतु गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे. काय गोलंदाजी करतोय सिद्धू. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला हनुमान मंदिर मैदान येथे पाहायला मिळते गोलंदाज सिद्धू कडून. अचूक टप्प्यावर केलेल्या 12 पैकी सुमारे 10 त्याचे जे चेंडू होते एकाच लाईननी गेलेले ते चेंडू 6व्या 7व्या प्रीमियर लीग म्हणजे केपीएल मध्ये सापडलेला हिरा म्हणजे सिद्धू. निश्चितच चांगली सुरुवात करून दिलेली आहे गोलंदाजांनी किनवट संघाला. बॉलर नेम 3 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 24 पूर्ण संघाची. त्यांच्या पुढे जे आव्हान आहे ते 88 धावांचं. अजूनही 5 षटक विकास. बाकी आहेत या इनिंग्सचे आणि विकास आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं 4थं शतक. बॉलर नेम विकास. सुंदर चेंडू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि घेतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगली कॉलिंग बघतोय दोन्ही फलंदाजांमध्ये. चांगलं कॉर्डिनेशन. जेव्हा तुम्ही पहिली धाव एकदम जोरात घेता तेव्हा नेहमीच क्षेत्ररक्षण करणाऱ्यावर थोडंसं प्रेशर येते आणि त्याचाच फायदा घेत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट तिथे. आणि सचिन हीच खासियत आहे. फलंदाज जेव्हा फलंदाजी करतो तर केवळ फटके मारून चालत नाही. क्रिकेटिंग सेन्स लागतो, बॅटिंग सेन्स लागतो. परत एकदा चेंडू जातोय लेगच्या दिशेने. सिद्धूंनी चांगलं कव्हर केलंय. केवळ एक धाव घेता येईल. पूर्ण संघ जाऊन पोहोचलाय 27 धावांवर आणि विकास गोलंदाजी करतोय. पहिलं षटक अतिशय इम्प्रेसिव्ह. केवळ 7 धावा दिल्या होत्या आणि 1 गडी टिपला होता विकासने. परत एकदा चांगली सुरुवात विकासची. 2 चेंडू 3 धावा आणि हा तिसरा चेंडू असेल. सुंदर चेंडू. पूर्ण संघाला विनंती आहे की तुमचा अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पाठवून द्यायचा आहे. तुमचा अतिरिक्त खेळाडू काय येत नाहीये. लेगपासच्या रूपातली ही धाव आहे. ओके, पंचाचा इशारा. आमचे सिनियर पंच नदीम भाई. सचिन गोलंदाजांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सुरुवातीचे आहेत दोन्ही गोलंदाज सिद्धू आणि विकास. दोघांची लाईन लेंथ सचिन लक्ष असू देत. या चेंडू नंतर आपण चर्चा करूयात. पुढचा चेंडू. चेंडू हवेमध्ये आहे. सिद्धू त्याच्या खाली. परत एकदा कव्हरिंग होतं पण थांबवता येणार नाही. तिकडे चेक करतील आमचे पंच. पंचाचा इशारा येतोय. 6 धावा. षटकार. एक
ह्या ज्या इनोव्हेटिव्ह शॉट्स आहेत तुझ्याशी चर्चा करणं आवश्यक आहे. हे जे 360 हा जो प्रकार आहे सध्या फारच प्रचलित आणि रूढ आणि तितकाच लोकप्रिय होत चाललेला आहे. प्रत्येक फलंदाज काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करतो. आत्ताचा जो शॉट होता त्याबद्दल काय बोलशील? नक्कीच सर, हा शॉट म्हणजे गोलंदाज ज्या गतीनं गोलंदाजी करतो त्या पेसचा यूज करणं, म्हणजे ताकद न लावता केवळ दिमाखाने या फटक्याला खेळणं म्हणजे हा इनोव्हेटिव्ह शॉट सर. ओके, पुढचा चेंडू थोडा साकू टप्प्याचा आणि हा सुसाइडल होता. काय होतं आताच आपण चर्चा करत होतो त्यांच्या कॉर्डिनेशनची, पण यावेळी चार षटकानंतर आणि आता आवश्यकता आहे 4 षटकांमध्ये. कॅमेरामन शाळेवर घ्या, शाहूवर घ्या, एकदा मागे. आमची शाळा, सगळ्यांची शाळा. एकदा फोकस करा. हा, आणि तिथं तुम्ही हात वर करा विद्यार्थी. विद्यार्थी आवाज जर ऐकू येत असेल, सगळे क्रिकेट प्रेमी, कॅमेरा कॅमेरा कॅमेरामॅन झूम करतायत विद्यार्थी. एकदा हात वर करा बघा. भोकर पाहतोय, नांदेड जिल्हा पाहतोय. एकदा डान्स झाला पाहिजे. डीजे प्लीज. सरळ गोळीसारखा. नक्की सर, आता मैदानाच्या आतमध्ये जो फलंदाज स्ट्रायकर एंडला आहे तो म्हणजे एजाज.
या संघातील सर्वात अनुभवी खेळाडू ज्याने मोठे मोठे सामने खेळले तो मैदानाच्या आतमध्ये थोडासा उशिरा फलंदाजीला आलाय, परंतु बघूया सामन्यामध्ये रंगत कायम करतो का. रंगत कायम म्हणण्यापेक्षा या सामन्यामध्ये विजय खेचून आणेल का, याच्याच आणि कात्रीवर सर्वांच्या नजरा असतील. आणि परिसरातील अतिशय दिग्गज असा हा ऑलराऊंडर, जितकी धारदार गोलंदाजी आहे त्याची तितकीच सुंदर आणि आकर्षक फलंदाजीही करतो, त्याच्यावर नजर असतील. पण आता ह्या क्षणी किनवटचा हा संघ काहीसा जड झालेला दिसतोय पुण्यावर. नक्की सर, पारड जड वाटतंय. विन प्रेडिक्शन वाढलंय. पुन्हा चांगला चेंडू, काय गोलंदाजी आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे म्हणजे एखाद्या व्यक्तीने एखाद्या जागी आपला प्लॉट विकत घेतल्यासारखं अगदी त्याच जागी गोलंदाजी होते. ब्लॉक होल लेनचे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. किनवटच्या संघाकडून ज्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली त्या सर्वच गोलंदाजांनी त्या लेनवर गोलंदाजी केली. आता मॅन फ्रॉम बोधडी ज्ञानेश्वर डावकुरे हाताचा गोलंदाज. आणि सचिन कसं आहे, नवीन फलंदाजाच्या येण्यामुळे आता बीसीसी मध्ये थोडा नंबर लागणं अवघड झालंय फलंदाजीसाठी, त्यामुळे गोलंदाजांचं दुखणं माहित आहे. सर मी त्यामुळे ज्या अगोदरच- वेळेस अशा पद्धतीची गोलंदाजी बघतो नेहमी आनंद होतोय. सध्या कौतुक करावं लागेल किनवट संघाचं. आताही तर बघूया ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर आहे. 3 षटकांमध्ये आता आवश्यकता आहे 49 धावांची. फटका, गगनचुंबी षटकार, या षटकाराची पूर्ण संघाला. वाटते हे इक्वेशन काय येते. 3 चेंडू मध्ये 52 धावा, 49 धावा, 53 धावा. वारंवार आपण या मैदानावर पाहतोय 18 चेंडू मध्ये जवळपास 50 धावा प्रत्येक सामन्याला येत आहेत. आणि ते तितकेशा सोपेही जात नाहीत. सचिन, ज्या पद्धतीचं हे टर्फ आहे, ही स्कोर लाईन सातत्याने तुम्हाला दिसेल. जेव्हा आपण डेथ ओव्हर मध्ये पोहोचू हे प्रेशर हँडल करावं लागेल. दादा टाइम पे बराबर होगा. आणि बॅटचा आहे का बाईचा आहे कळलेला नाही. बॅटच्या रूपामध्ये एक झेल होता तिथे, एक संधी होती, परंतु शुभम राठोडने ती घेत. वर लक्ष असेल. आणि ही असते चुकीचा परिणाम, हा असतो चुकीचा परिणाम. सर आपण भोगावं वारंवार लागेल. बोलत होतो एजाज बद्दल. 3 सचिन, ज्याची चर्चा करत होतो आपण, एजाज मागे जो आलाय म्हणजे तो 2 नंबर पुढे पण येऊ शकला असता, पण हाच टाइम आहे प्रेशरचा, हा दबावाचा क्षण आहे आणि त्याला हँडल करावं लागलं. हवेमध्ये चेंडू आहे, सीमारेषेच्या बाहेर दिसतोय. एजाज ऑन फायर. सामन्यांमध्ये मागच्या सीझन्स मध्ये 2 वर्षांपूर्वी आम्ही 5 पाहिले होते एजाजच्या बॅटमधून एकाच षटकामध्ये. केली एजाजने
प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं हे फलंदाज एजाज कादरी मॅन फॉर्म पूर्ण. तो जो जेवढं कौतुक करावं या फलंदाजाचं तेवढं कमी आहे. तो जो ज्ञानेश्वर वर तुटून पडलाय एजाज. तो जो दुसऱ्या चेंडूवरचा झेल होता तो झेल नव्हता, तो सामना होता. स्कोर आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 68 धावा. म्हणजे 12 चेंडू मध्ये 20 धावांची गरज असणार आहे. 18 चेंडू मध्ये 49 धावा हव्या होत्या. आता 12 चेंडू मध्ये 20. कुठे सामना होता आणि कुठे नेऊन ठेवलाय सर. एजाजने. नक्कीच रंग बदलणारा सरड्यालाही लाजवेल असा सामना रंग बदलतोय. वा याच पूर्ण श्रेय जात आहे ते म्हणजे एजाज या खेळाडूला. आणि नदीम भाऊ मागच्या षटकामध्ये 29 धावा कुठल्या आहेत एजाजने. म्हणजे काय म्हणायचं सर तुम्हाला. मला कळालेलं नाही तुम्हाला काय म्हणायचं. 29 धावा नदीम सरचं काही कनेक्शन. ते क्रिकेटचे सगळ्यात मोठे चाहते आहेत. अच्छा बीसीसीचे मार्गदर्शक आहेत. अच्छा हा सर मला अजून एक गोष्ट आठवते की नदीमबाच्या टी शर्टवर नेहमी 29 नंबरची जर्सी राहते. म्हणूनच आठवण केली. अच्छा अच्छा असं आहे का. विद्या पण आहे इथे हात दाखवतोय बघा. या क्षणी सगळ्यात जास्त आनंद जर 29 धावांचा कोणी घेत असेल नदीम भाऊ नंतर तर तो विद्या उमरखेडचा स्टार फलंदाज. सर साठलोट आहे ते उमरखेडचे जावाई नदीम सर आणि भोकरची जावाई विद्या. चला गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा राजूला पाहतोय आपण. 12 चेंडू आणि 20 धावा. राजूवर मदार असेल किनवट संघाची. अकुटप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. सिद्धू तिथे उभा आहे. केवळ एक धाव घेता येईल. अतिशय रोमहर्षक आणि रोमांचक असा हा सामना. राजूवर मदार असेल. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केलेली आहे त्यांनी. मागच्या षटकात ज्या पद्धतीची गोलंदाजी झाली आहे परत एकदा किनवटला अपेक्षा असते. नक्कीच सर एकंदरीत विचार केला तर बाकीचे गोलंदाज सर्व गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. एक ज्ञानेश्वर सोडला तर ज्ञानेश्वरचं ते षटक पूर्णतः दोष देता येणार नाही. नक्की सर कारण झेल होता. झेल उडवण्याचं काम त्याच्याकडून झालं. टिपता आला नाही. सुंदर फटका. आकर्षक इनोव्हेटिव्ह. सर सलमानचंही कौतुक करायला पाहिजे. एका बाजूला एका एंडला विकेट पडत होत्या सलमानने आपली विकेट टिकून ठेवली. धनवीर आता सामना थोडासा फसलेला आहे. आता आवश्यकता आहे 10 चेंडूंमध्ये 15 धावांची. सामना करतोय सलमान. यावेळेस डोक्याचा पुरेपूर वापर. फलंदाज तयार होता पुढच्या चेंडूसाठी. पण सर क्रिकेट मध्ये अजून सामना संपलेला नाहीये. निश्चितच संपलेला नाहीये. पिक्चर अभी बाकी आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडणार नाही तोपर्यंत कळणार नाही की कोणता संघ जिंकेल. अजूनही आपण पाहतो विनिंग प्रेडिक्शन टीव्ही स्क्रीनवर 50-50% चान्सेस आहेत दोन्ही संघांना. राजू सुंदर गोलंदाजी करतोय. राजूवर मदार असेल किनवट संघाची. या षटकामध्ये थांबावं लागेल त्याला. पुण्याला हलक्या हाताने प्लेस केलाय कव्हरच्या दिशेने. दुसरी धाव नाकारली आहे. चांगला कॉल. या क्षणी विकेट परवडणार नाही. सर झेल सोडणं किती महत्वाचं असतं आपण पाहिले की एक झेल एक टर्निंग पॉइंट या मॅचचा म्हणावा लागेल. जो की शुभम राठोड यांच्याकडून आपल्याला झेल निसटताना आपण पाहिले. पण क्रिकेटची खासियत ही आहे की दुसरी संधी मिळते इथे. चांगला चेंडू. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न असेल. अवघड कॉल आणि पूर्ण करतील. जर हा थ्रो ऑन मार्क असता तर परतावा लागला असता एजाजला. एजाजचं वय काय मला माहिती नाही परंतु काय तरुण पोरासारखा धावतोय. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे तिथे एजाजची. निश्चितच 45 पार केलेली आहे.
नक्की नदीम सर. भाऊच्या आसपासचा. नक्की सर, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही एजाज बरोबर बराच काळ क्रिकेट खेळलात. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे तिथे एजाजची. आपलं पूर्णत्व पणाला लावतोय हा फलंदाज संघाला जिंकण्यासाठी, आपल्या तालुक्याचं नाव रोशन करण्यासाठी मैदानात सर सेनापती सारखा लढतोय हा फलंदाज एजाज. गोलंदाजी मार्कवर राजूचे पुढचे चेंडू खूप महत्वाचे असणार आहेत. गोलंदाजी मार्कवर थोडंसं अंबल, थोडासा प्रॉब्लेम. पुन्हा एकदा थांबले, थोडासा अडथळा बॉलिंग ट्रॅकवर. डोक्यात मात्र मनात विचार चालू असतील. तुम्ही एक गोलंदाज आहात सर, या सिच्युएशनला गोलंदाजाच्या मनात भरपूर गोष्टी चालत असतात. 55 नंबरच्या जर्सी मध्ये राजू धावतोय. एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये तिथे प्रशांत लल्ला क्षेत्ररक्षक आहे. केवळ एकच धाव. राजूचं कौतुक करावं लागेल सचिन, ज्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे त्यानं, ज्या टप्प्यावर खेळवलेलं आहे, ज्या नियंत्रण त्याने जे दाखवलेलं आहे दबावाच्या क्षणी, प्रेशरच्या क्षणी, खूप सुंदर. आणि आता धाव संख्या आहे 77 धावा झालेल्या आहेत. आता आवश्यकता आहे 11 धावांची 6 चेंडूंमध्ये. अतिशय रोमांचक, रोमहर्षक असा हा सामना. चला 11 धावा आहेत. या किनवट संघाची गोष्ट केली तर भरपूर गोलंदाज आहेत. धीरज आहे, बालाजी आहे, शुभम आहे, भरपूर गोलंदाज आहेत. बघूया कोणावर ही जिम्मेदारी सोपवतील, कारण 6 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. या सामन्याच्या हरल्याच्या नंतर, या सामना झाल्याच्या नंतर आपल्याला कळेल कोणाचा मॅच असेल ते. जो संघ हरेल तो खेळेल उमरखेड संघासोबतशी लगेचच. बघूया गोलंदाजीची धुरा माझ्या मते बालाजीवर दिली जाते, कारण बालाजी बॉलिंग एंडला, बॉलिंग ट्रॅकवर दिसतोय. 6 चेंडू 11 धावा इक्वेशन आहे. एक विचार केला, एकंदरीत विचार केला तर बालाजीचा दिवस चांगला आहे. बघूया बालाजी कशा प्रकारची गोलंदाजी करेल. त्याच्या फलंदाजीचा प्रेक्षकांनी पुरेपूर आनंद लुटला. 6 सिक्सर्स त्याच्या बॅटमधून आज आले ह्या सामन्यात. आता गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी येतोय. काय सामना रंगलाय. पैसा वसूल सामने आपल्याला दिवसेंदिवस या मैदानावर पाहायला मिळतात, आणि त्याचीच प्रचिती हा एक सामना. 6 चेंडू आणि 11 धावा. सचिन, ह्या मैदानावर क्वचितच आपल्याला असं दिसतं की सामना एकतर्फी झालेला आहे. अन्यथा फाईट शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत सुरू असते. म्हणजे 6 चेंडू 11 धावा इक्वेशन असताना सर तुम्हाला काय वाटतं कोणत्या संघाचं पारड जड आहे? परत एकदा प्रेशर बद्दल बोलेल मी सचिन. हे केवळ दबावाचे क्षण आहेत. बाहेरून बघताना आपल्याला आनंद भेटतो, पण जे प्रेशर फलंदाज आणि गोलंदाज तिथं फील करतो त्याचा तो सगळा खेळ आहे. डोक्यात जे चालतं ते प्रेशर तेच नेमकं होऊ देत नाही. आणि हे प्रेशर जो संघ चांगला हँडल करेल, म्हणून राजूचं कौतुक करावं लागेल. मागच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली आहे, पूर्णतः नियंत्रणात दिसत होता. प्रत्येक चेंडू जिथं तो म्हणतोय तिथं जाऊन आपटत होता. नक्की सर, तो सलमानने जो इनोव्हेटिव्ह शॉट मारला होता तो सुद्धा चेंडू आपल्याला फुलरलेनचा पाहायला मिळाला होता, परंतु त्या चौकाराची खरंच गोष्ट केली पाहिजे. एक इनोव्हेटिव्ह शॉट सलमानच्या बॅटमधून तिथे पाहायला मिळाला आणि चौकार. पुन्हा आता जाऊया 6 चेंडू 11 धावा. गोलंदाजी मार्कवर बालाजी, धीरबसे, स्ट्रायकर एंडला असेल एजाज. पहिला चेंडू. पुढच्या टप्प्यावर फुलटॉस, लोअर फुलटॉस म्हणता येईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि काहीशी अवघड स्थिती. चेंडू हातातून निसटला, अन्यथा हा विकेट होता निश्चित. पंचाचा इशारा आला नाही याचा अर्थ असा होतोय की 2 धावा पूर्ण. काय रिस्क आहे, काय रिस्की धावा आहे तिथे, परंतु बालाजीचं कौतुक करावं लागेल. निश्चितपणे बालाजीने ज्या पद्धतीने तो जो थ्रो होता तो कलेक्ट केला आणि त्यानंतर ज्या गतीने तो यष्टी रक्षकाकडे फेकला, विकेट होता एजाजचा. आणि कौतुक करावं लागेल एजाजचं सुद्धा. काय धावलाय तो सर. 1 धाव ज्या ठिकाणी 1 धाव होती तिथे 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. सचिन, क्रिकेटिंग सेन्स ज्याला म्हणतोय मी सातत्याने, एजाज कडे लक्ष असू द्या. स्ट्राईक किती महत्वाचा आहे त्याला माहिती आहे. नो बॉलचा कॉल आणि चेंडू जातोय सीमा पार. जगदंबा कलेक्शन षटकार.
आता केवळ आवश्यकता आहे चेंडू शिल्लक आहेत आणि हा असेल फ्री हिट. आता केवळ 2 धावा. चला पंचाचा इशारा नो बॉल म्हणजे पुढचा चेंडू. उघडा डोळे बघा नीट कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. सचिन हेच दबाव आहे, याच्याबद्दलच मी बोलत होतो. या नाजूक क्षणी अशी काही चूक होऊन जाते की सामन्याचं चित्र पालटावं लागतं. जी केली कर्णधार